जो पेट्रोल पंप कृषी उत्पन्न बाजार समितीचा होता तो चालवाय दिला, त्याचा ठेका रद्द करणं आपल्या हातात होतं, ते आपण केलेलं नाही। त्याचबरोबर जे बाजार समितीच्या मालकीचे बांधकाम आहे त्याचं अतिक्रमण झालंय, अतिक्रमण काढायला तर कोणाची अडचण नाही, ही तर आपला अधिकार आहे। मग किमान ही मोक्याची जागा आहे, आता ही बाजार समिती प्राइम लोकेशनला आलेली आहे पुण्यामध्ये, आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने अतिक्रमण केल्यावर त्याचा काय भाव होऊ शकतो हे मंत्री महोदयाची कल्पना आपल्याला आहे। त्यामुळे अतिक्रमण का काढलं नाही, म्हणजे ही आता आपण शेवटी काय सांगितलं की कोर्टात आहे, ठीक आहे, कोर्टाने काय याला चौकशीला बोलू नका, शांत हो ठेवा सभागृह। सभापती महोदय हे काय थांबवायला सांगितलं होतं का, कोर्टाने नाही सांगितलेलं। म्हणून माझं म्हणणं या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे की हे पेट्रोल पंप दिलेला आपण रद्द करणार का, दिलेले ठेके आजच्या आज रद्द करणार का, आणि जी अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्याबाबत महसूल विभागाला आजच्या सूचना आपण देणार का। आणि आता हे 28/2 म्हणजे अधिवेशन कालावधीतच आहे, 4 दिवसावर परवा, त्यामुळे हा अहवाल येईल तेव्हा सहकार मंत्री आपल्या पाठीमागे बसलेले आहेत पाठराखण करायला, तेव्हा आपण ते आणि आम्ही जे प्रश्न विचारले ह्यांना बोलून या अहवालावर काय अहवाल आला आणि त्यानुसार काय कारवाई झाली याचा आढावा बैठक आपण घेणार का।